नमस्कार, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. गेल्या काही दिवसापासून भोंदू, संधी साधू अशा भोंदूबाबाचं कॅप्टन अशोक खरात यांचं प्रकरण गाजतं आहे. महिला अत्याचार प्रकरणी या भोंदूबाबाला कालच अटक केली आणि या भोंदूबाबाचं पितळ उघडं पडल्यानंतर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत चाकणकर यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यांचा महिला आयोग पदाचा राजीनामा घेण्यात आला आणि यामुळे ही संधी साधू आणि यांना असलेला राजकारण्यांचा पाठिंबा किंवा या राजकारण्यांचे संधी साधू लोकांसाठी असलेले संबंध हे आपण अनेक वर्षापासून पाहतोय, ते उघड पडत आहेत. यामध्ये संधी साधू असणाऱ्या साधूवर कारवाई होते, पुन्हा दुसऱ्या एखाद्या संधी साधूचं प्रकरण उघडं पडतं. कोणीतरी राजकारणी त्या संधी साधूशी संबंधित असतो आणि त्या राजकारण्याचाही राजीनामा घेतला जातो. मात्र ही कधी थांबणार असा एक प्रश्न सर्वसामान्यामध्ये उपस्थित होतो. कारण एखादा संधी साधू आपलं दुकान जेव्हा सुरू करतो तेव्हा हेच राजकारणी जे समाजाचा आदर्श असतात, त्यांच्या नेतृत्वाखाली समाज काम करतो, असे राजकारणी या संधी साधू लोकांसमोर जाऊन झुकतात, त्यांचा राजकारण्यासाठी फायदा करून घेतात आणि पुन्हा नंतर हे संधी साधू एखाद्या प्रकरणामध्ये अटकतात आणि नंतर एखाद्या राजकारण्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मात्र यामध्ये सर्वसामान्य लोकांची जी घोरपळ होती ती भरून न निघालेली असते. कारण हा जो संधी साधू अशोक खरात आहे त्याच्याशी संबंधित जवळपास 56 व्हिडिओ, विविध महिलांशी संबंधित असलेले व्हिडिओ यामध्ये व्हायरल झाले आणि यामध्ये किती महिलांचा छळ झाला, किती महिलांवर अत्याचार झाले हे आणखीन चौकशीमध्ये समोर जरी येणार असलं आणि या प्रकरणामध्ये राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावं. ते माझे गुरु होते आणि गुरुच्या खाजगी आयुष्यासंदर्भात आपल्याला काही माहीत नाही आणि हे संबंध जे आमचे या गुरुशी होते ते 5-6 वर्षापूर्वीचे होते. आता आमचा त्याच्याशी संबंध नाही असं चाकणकर यांना म्हणायचं होतं का? मात्र राजकारणी जेव्हा एखाद्या या संधी साधूशी संबंध किंवा त्यांना गुरु मानतात हे पाहून सर्वसामान्य लोकही त्याच्याशी जोडले जातात आणि त्याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्याला बसतो, सर्वसामान्य महिलेला बसतो. एखादी राजकीय महिला असो, राजकीय पुरुष असो, ते जरी या प्रकरणापासून सेफ राहिले असले तरी एखादी दुसरी महिला असते गरजू, त्याचा मात्र या प्रकरणामध्ये मोठा छळ होत असतो आणि तात्पुरती पोलीस कारवाई होऊन या संधी साधूंना सोडलं जातं. आता सध्या संधी साधू असलेल्या अशोक खरातला पोलिसांनी काल अटक जरी केली असली तरी तो आपण यामधले नाही असंच पोलिसांना सांगत होता आणि आपण निर्दोष आहोत, पोलिसांना याचा पश्चाताप करावा लागेल असं तो सांगतोय. म्हणजे या लोकांची हिंमत किती वाढली हेही आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि जेव्हा चाकणकर यांच्यावर मोठे आरोप होत आहेत त्यानंतर मुख्यमंत्र्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो आणि चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा लागतो आपल्याला या प्रकरणामध्ये दिसते. असे अनेक प्रकरण अद्यापही राज्यात असो देशात असो सुरू असतात, मात्र ते समोर येत नाही. एखादं प्रकरण जर व्हिडिओच्या बातमीच्या माध्यमातून समोर आलं तर या संधी साधूवर
कारवाई होती, राजकारण्यावर कारवाई होते. मात्र राजकारणी जेव्हा या संधीसाधू लोकांशी संबंध ठेवतात त्याचा फायदा हे संधीसाधू लोक घेत असतात आणि पोलीस कारवाईपासून वाचत असतात. मोठा भक्तपरिवारही ते आपल्या जवळ जमा करत असतात आणि त्याला कारणीभूत हे राजकारणी असतात का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण राजकारणी जेव्हा ह्या संधीसाधू लोकांच्या संपर्कात जातो तेव्हा त्या पक्षाचे कार्यकर्ते असतात, त्यांचे राजकारण्यांचे कार्यकर्ते असतात, सर्वसामान्य जनता असते. एखादा पुढारी जेव्हा एखाद्या संधीसाधूच्या संपर्कात जातो तेव्हा सर्वसामान्य ही डोळे झाकून त्या संधीसाधूवर आपला विश्वास ठेवत असतो, त्या बंधुबाबावर विश्वास ठेवत असतो आणि त्यामध्ये सर्वसामान्यांना आवाज नसल्यामुळे, त्यांचं कोणी ऐकून घेत नसल्यामुळे त्यांना हे अत्याचार या संधीसाधू लोकांचे सहन करावे लागतात. अनेक जण इज्जतीला भेटतात म्हणून ते समोर येत नाही आणि त्याचा फायदा हे संधीसाधू घेत असतात. त्यामुळे राजकारण्यांनी आता या संधीसाधूंच्या संपर्कात राहावं का, एखाद्या मताच्या प्रलोभनासाठी लोकांना त्या ठिकाणी जमा करावं का, असे अनेक महाराष्ट्रामध्ये सध्या संधीसाधू सुरू आहेत, त्यांचे दुकानदाऱ्या सुरू आहेत. मात्र त्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कारवाई होत नाही आणि हे संधीसाधू फोफतात. मागेच एक कीर्तनकार पकडला गेला, त्याने एका शाळेत शिकणाऱ्या मुलीसोबत अत्याचार केले, 4 ते 5 वर्ष अत्याचार केले आणि हा कीर्तनकार कीर्तन करत राहिला. मात्र हे कुठेतरी थांबणार आहे का, यावर कोणी पायबंद घालणार आहे का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि याला राजकारण, पोलीस प्रशासन, सर्वसामान्य जनता जबाबदार आहे का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया कळवा. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.